10वी व 12वीतील गुणवंतांचा सत्कार। उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन। महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाची 1995-96 ची इयत्ता 10वी ची बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने 2023-2024 या शैक्षणिक वर्षाचं उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन करण्यात आला। यावेळी उपस्थित 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थी व पालकांना उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड यांनी यांचे मार्गदर्शन लाभले। ते म्हणाले की पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर न लादता त्यांच्या ध्येयानुसार त्यांच्या करिअरची निवड त्यांना करू द्यावी। तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासात नियोजन करून परिश्रम करावे व आपली ध्येय प्राप्ती करावी असेही ते म्हणाले। प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य प्रभाकर खेडकर, गट शिक्षण अधिकारी तान्हाजी भोसले, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय गोयल, बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेडके, सहकार अधिकारी KS दुधमल, DL डुकरे, ज्येष्ठ शिक्षिका जयश्री थोरात आदींची उपस्थिती होती। प्रास्ताविक रवी भुसावळे यांनी केले। आभार गिरीश देशमुख यांनी मानले। कार्यक्रमासाठी स्मिता भुसावळे, प्रणिता खिराडे, रवी भुसावळे, संदीप सूर्यवंशी, चंद्रकांत लांडगे, गिरीश देशमुख, विनोद नामपल्ली, नजीर कुरेशी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास पालक, विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय या शाळेतील सन 95-96 या बॅच मधील विद्यार्थ्यांनी आणि विशेष म्हणजे या बॅचचे महाराष्ट्र अर्बनचे संस्थापक अध्यक्ष रवी भुसावळे या सर्व टीमने मिळून हा 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे तो एक खरंच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे। कारण गेट टुगेदर ठेवणं हे त्यांच्यासाठी मर्यादित होतं, पण या गेट टुगेदर या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या माध्यमातून ठेवलं तर खरोखरच या आतापर्यंतच्या गेट टुगेदरच्या इतिहासामध्ये एक वेगळेपण मला इथं जाणवलेलं आहे। आणि या बँकेचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आणखी की जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे। त्यानंतर या बँकेचं एक इथलं क्रेडिट असं तयार झालेलं आहे की अगदी 2017ची स्थापना असून सुद्धा या 6 वर्षामध्ये जवळपास 19-20 कोटीच्या जवळ या बँकेचा टर्नओव्हर आहे। याचं एक कारण म्हणजे काय, कुठेही याची प्रसिद्धी नाही। तर या जे बँकेचे हे जे म्हणजे पती पत्नी जोडी आहे ही प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे। या विद्यार्थ्यांच्या पालकांना जर काही आर्थिक अडचण आली तर ही बँक सतत तत्पर आहे याच्यासाठी की इथून तुम्हाला आर्थिक मदत केल्या जाईल आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणात कुठेही आर्थिक कारणामुळे खंड पडू नये हा या बँकेचा उद्देश आहे। आणि ही बँक नेहमीसाठी म्हणून या बँकेला प्रत्येक माणसाजवळ गेली आहे, म्हणून या बँकेला कधी प्रसिद्धीची गरज पडली नाही आणि पडणार नाही। आणि ही जी बॅच आहे ही बॅचचं एक वेगळेपण पहा की इथे जे उपविभागीय अधिकारी आहेत हे या बॅचचेच आहेत। या बॅचनं आमच्यासारख्या लोकांचा इथं सत्कार केला, आमची ओळख, कारण प्रत्येक मुलं आपण आईवडील मुलांसाठी तर करतोच, पण विद्यार्थी मोठं होणं आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला स्टेजवर बसवणं हे खूप मोठा योगायोग आहे। त्यात मी आहे, बहिर्जी शाळेचे शिक्षक आहे, त्या सगळ्यांचा आशीर्वाद, ही आशीर्वादाने ही बँक नक्कीच मोठी होणार। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।